सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनीच आता सरकारला एक प्रकारे घरचा आहेर दिला आणि धारेवर धरलाय आणि याचं कारण मालेगावमध्ये घडलेली एक घटना। मालेगावमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाले होते, ज्याचे आता विधानसभेमध्ये पडसाद पडल्याचं चित्र पाहायला मिळते। शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी यावरून सरकारलाच धारेवर धरले। चिमुकलीची हत्या करणारा आरोपी ताठमानेने पोलिसांसोबत फिरला। या राज्यात कायद्याची भीती राहिली आहे की नाही असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर, जिनी जग बघितलं नाही, जिला योग्य काय अयोग्य काय माहित नाही, अशा मुलीचा तारेने गाळा आवळून शेखर उर्फ विजय खैरनार ह्या नराधामाने तिचा खून केला। ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवाल का? जो फास्ट ट्रॅकचा न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का? आणि माझ्या 3 वर्षाच्या चिमुरडीला, माझ्या मुलीसारखी, माझ्या बहिणीसारख्या चिमुरडीला न्याय मिळेल का? पोलीस प्रशासनाने देखील तातडीने याची दखल घेऊन सर्व कार्यवाह्या त्या ठिकाणी केल्या आणि आरोपीला न्यायालयीन कोठडी देखील आता 1/12/2025 पासून आजपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आहे। हे सिस्टम एक क्रिएट झाली पाहिजे की फास्ट ट्रॅक वर ही केस चालणं, वरिष्ठ वकील त्या ठिकाणी देणं आणि फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनात 1 महिन्या 2 महिन्याच्या आत एक स्पेशल बेंच संपूर्ण राज्यामध्ये जर या संदर्भात निर्माण झालं आणि असा कायदा जर आपण केला तर खऱ्या अर्थाने त्या बालिकेला न्याय मिळू शकेल। आणि गेल्या काही काळामध्ये लहान मुलींवरचा बलात्कार आणि खुनाचे प्रकार वाढले। नक्की अमानवीय घटना ज्या आहेत, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा केसमध्ये विशेष वकील लावून सगळी आपली एव्हिडन्स त्या ठिकाणी पुरावे गोळा सगळे आपण सादर करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।